दुकानाच्या कामात लक्ष घालायचं ठरवलं खरं, पण राहून राहून सौरभचा चेहरा डोळ्यांपुढे येत होता. त्यामुळं मी थोडासा नाराजच होतो, पण लपवण्याचा प्रयत्न करत होतो. तरीही काही चाणाक्ष नजरांनी आमची नाराजी हेरली. त्यात आधी लोखंडे दादा, नंतर दुकान मालक नाना यांच्या नजरांनी माझी नाराजी हेरली आणि सरळ विचारलं का सौरभच्या ॲडमिशनचं काय झालं. त्याच्यावर मी खरं खरं काय काय घडलं ते सांगितलं. माझी आर्थिक स्थिती सांगितली. दोघांनी पुढाकार घेतला. म्हणले, एवढं हुशार पोरगं पैशाकरता मागं पडल. आम्ही दोघं 15,000 देतो, तुम्ही थोडंफार बघा. देणं पाणी आजचं उद्या होईन, पण ही वेळ परत येणार आहे का? तवा उद्याच्या उद्या ताबडतोब त्याचं ॲडमिशन घेऊन टाका. पुढचं पुढं बघू, देणं आणि घेणं. बोलल्याप्रमाणे दादांनी आणि नानांनी पैसे दिले. आमचा एक मित्र संतोष महिंद्रे यांनी सुद्धा 4,000 दिले. माझ्याकडे 3-4 हजार होते. अशा प्रकारे पैशाची जोडणी केली आणि सौरभला सोबत घेऊन प्रवेश घेतला. सौरभला सुद्धा खरं वाटत नव्हतं. त्याला सगळी सत्य परिस्थिती सांगितली आणि प्रवेश कशा परिस्थितीत घेतलाय ते त्याला ज्ञात करून दिलं. या लोकांचे आपल्यावर कसे उपकार आहेत, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता दरवर्षी चांगल्या मार्कानं कसं पास होता येईल ते बघ, हे पण समजावलं. सौरभला सुद्धा दुकानातलं थोडंफार काम करता येत होतं. अडीअडचणीला त्याची सुद्धा फार मोलाची मदत व्हायची. तो सुद्धा मोकळा वेळ मिळताच मदतीला यायचा. त्यामुळं मला हे शिवधनुष्य पेलता आलं. माझी इच्छा आकारात यायला लागली. अनेक अडचणींवर मात करत एकदाची सौरभची डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग करता ॲडमिशन झाली. एकलव्य शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये त्याचं नाव दाखल झालं. आपल्या समाजातर्फे त्याला 800 रुपये शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या पैशातून 2 टी-शर्ट, शाळेसाठी सॅक, एक सँडल खरेदी केला. तो खुश झाला. शेजारीच उमेश चोरगडेंचं स्टेशनरी दुकान होतं. तिथून आवश्यक वह्या, पेन, साहित्य घेतलं आणि विद्यार्थी शाळेसाठी सज्ज झाला आणि मला आणि स्वातीला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. अंधाऱ्या वाटेनं खास खळग्यातून बराच काळ चालल्यानंतर अचानक दूरवर शहराच्या लाईटी दिसाव्यात, अगदी तसं काहीसं मला दिसायला लागलं. सौरभ मन लावून शिकत होता. अभ्यासाच्या बाबतीत मला त्याची खात्री होती. वेळात वेळ काढून दर रविवारी दुकानात कामासाठी मदतसुद्धा करायचा. दीदी 9वीत आणि ताई 8वीत. आपापल्या परीने रात्रंदिवस अभ्यास करून जास्तीत जास्त टक्के मार्क कसे मिळतील यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. स्वाती घरचा मोर्चा सांभाळत होती. बघता बघता प्रथम वर्ष डिप्लोमा सौरभनी 75% मार्क मिळवले. व्यवस्थित सुटला. दीदीसुद्धा 9वीत तिला 90% मार्क मिळाले. आता तिचं 10वीचं वर्ष. त्यामुळे तिच्या अभ्यासाची लगबग चालली होती. तायडी 79% मार्क मिळवून 9वीत दाखल झाली. सर्वांचं कसं व्यवस्थित चाललं होतं. यावेळी दुसऱ्या वर्षाची फी भरण्याकरता काय करावं याची चिंता मला लागली होती. दिवस थांबत नव्हते. आताशी सौरभ सांगायचा, लवकरात लवकर फी नाही भरली तर शाळेत घेणार नाहीत. तो रडकुंडीला यायचा. कॉलेजला गेल्यापासून त्याच्या स्वभावात बदल होत चालला होता. 10वीला गेल्यापासून मी त्याला रागवायचं, खवळायचं, मारायचं सोडून दिलं होतं. आताशी माझ्या बरोबरीला आला होता तो. त्यामुळं माझ्या वागणुकीत मी स्वतःहून बदल घडवून आणला. पण याचा परिणाम मात्र वेगळा घडला. सौरभचा स्वभाव आक्रमक, चिडखोर, किरकिरा, रागीट, तापट, वादविवादी, उलटी उत्तरं देणारा असा बनत चालला. मला वाटायचं बाकीच्या मुलांना जशा सुखसुविधा मिळतात, इतर मुलं जशी गाड्या फिरवतात, चांगली चांगली कपडे घालतात, बुटं वापरतात, त्या मानाने आपण आपल्या मुलीला सुविधा पुरवू नाही शकत. पण तरीसुद्धा तो आपलं शाळेत तेज दाखवतो. मला अप्रूप वाटायचं त्याचं. त्यामुळे मी त्याच्या लहानसहान चुकांकडे दुर्लक्ष करायचो. त्यामुळे झालं काय, त्या सौरभचा स्वभावच तसा बनला. लहानसहान गोष्टीवरनं चिडायचं, उलटसुलट उत्तरं द्यायची, आरडून वरडून बोलायचं, लहान थोरांचा मुलाइजा न ठेवता आपलंच खरं करून दाखवायचं, अवास्तव हट्ट करायचा. आईवडिलांनी, बहिणींनी आपल्याकरता काय खस्ता खाल्ल्यात हे पुरतं इसरला आणि आजकाल लई छाती काढून वागायला लागला. मला इतका राग यायचा, पण मी रागावर नियंत्रण मिळवत त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो. या उलट झालं मुलींचं. आजकाल मुली चांगल्या वागायला लागल्या. मला काय वाटतंय याचा बरोबर अंदाज घ्यायच्या, अभ्यासात लक्ष घालायच्या, कमीत कमी खर्च करायचा प्रयत्न करायच्या.
जसं असन तसं दिवस काढायच्या, अडचणींवर पांघरून घालायच्या. मला कामाचा त्रास झाला तर हातपाय दाबून द्यायच्या. माझ्या चेहऱ्याकडे बघून ओळखायच्या का आज मला फार काम पडलंय, आणि न सांगता त्यांना कळायचं ते. बाकीच्यांची बरोबरी कधी करायच्या नाहीत. दोघीसुद्धा माझ्या मनासारख्या वागायच्या. माझं आणि सौरभचं तू मिमी झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसायचं. दिवसभर किती कष्ट करून घरी आलो ना, तर मुलींना बघितलं का अर्धे कष्ट कमी व्हायचे. स्वातीकडं बघितलं का कष्ट पूर्णपणे विसरले जायचे. घरातलं वातावरण चांगलं राहायचं. मग दुसऱ्या दिवशी उमेदीने काम करायचो. माझ्या सगळ्या कामात मुख्य एनर्जी म्हणजे माझी प्रिय पत्नी स्वाती. अहो, तिच्याबद्दल किती लिहिलं तरी ते कमीच पडणार आहे. पण मला जे वाटतं ते तर सांगायला पाहिजे ना. आजकाल आम्हा नवरा बायकोत फार वैचारिक जवळीक वाढायला लागली. मला थोडा जरी त्रास झाला तरी स्वाती कावरीबावरी होते, घाबरते. माझे कष्ट तिला बघवत नाहीत. तरीही माझ्या विचारांवर आणि कामगिरीवर सतत खुश असते. माझी कामाची मुख्य एनर्जी तिथंच तर आहे. कामाला जाताना, कामावरून आल्यावर सतत हसत मुखाने स्वागत करती. सगळा थकवा दूर होतो. एखादी तिच्या मनाजोगती घटना घडवून आणायची असली ना, हळूहळू लाडं त्या घटनेकडं ती लक्ष वेधती आणि ते केल्यानंतर आपला काय फायदा आहे ते उदाहरणासकट पटवून बी देती. आणि मी सहजतेने तसं करतो. वर म्हणती कशी, तशी अडचण असेल तर जाऊ द्या, नंतर बघू, उगा मनाला नका लावून घेऊ. आताही असंच काहीतरी घडणार होतं, कारण त्याच दृष्टीने सूर लागलेला होता. कारण मागच्या दिवाळीत आणि उन्हाळ्यात मुलांच्या शिक्षणामुळं आणि आर्थिक अडचणीमुळं फलटणला जाता आलं नव्हतं. आणि आता सासरवाडीतले सगळेजण कारखान्यातली रूम सोडून स्वतःची जागा घेतली होती शिंगणापूर रोडवर. बांधकाम करून तिथं राहायला पण गेली होती. तिकडं ते राहायला गेल्यापासून आम्ही काय तिकडं जाऊ शकलो नव्हतो. गणेशनी आमच्या मनाविरुद्ध इंटरकास्ट मॅरेज केलं होतं. ते काय मला आवडलेलं नव्हतं. काकांनी सुद्धा विरोध केला होता. पण कुणाचं काहीही न ऐकता त्यांनी लग्न केलं आणि आता तर त्याला एक मुलगा पण झाला. त्याच्या बायकोचं नाव गौरी, मुलाचं नाव समर्थ. पूर्वी गौरी कारखान्यातच चाळीत राहायची, त्यामुळं अगोदरची थोडी ओळख होती. तरी अशा कृत्याच्या विरोधी मी असल्यामुळं माझ्या मताप्रमाणे मी वागतो. गणेशच्या लग्नाच्या अगोदर त्याची छोटी बहीण अजून बिनलग्नाची होती. तिचं लग्न झाल्यानंतर असं काय झालं असतं, जरा वेगळं झालं असतं. याच्या अशा वागण्यामुळं तिचं लग्न जमण्यात अडचणी येणार होत्या, म्हणून मी विरोधात होतो. तरीही आमच्या विरोधाला न जुमानता हे घडलं याचा मला आलता राग. या सगळ्या घटनांचा सासऱ्यांच्या मनावर परिणाम झाला. त्यांनी थोडंफार टेन्शन घेतलं. अहो, अगोदर थोडेफार आजारी असायचे सासरे. त्यात गावापासनं घर लांब घेतलं होतं. कुणी बोलायला, मन मोकळं करायला नाही. त्यामुळं सासरे बुवा खचत गेले. गणेशनी स्वतःचं दुकान फलटणमध्ये चालू केलेलं. तिथं मेहुणीचा मुलगा दिगंबर खराडे आणि गणेश दोघं काम करायचे. पण दिवसेंदिवस काकांची तब्येत ढासळत चालली. त्यात आमच्या शैक्षणिक आणि आर्थिक अडचणीमुळं तिकडं जाता आलं नव्हतं. त्याचा वेगळाच अर्थ सासऱ्यांनी लावला. आता स्वातीला वाटायचं सगळे सहकुटुंब दिवाळीला फलटणला जाऊ, 2-3 दिवस राहू, काकांची अक्कांची भेट घेऊ, तेवढंच त्यांना बरं वाटेल. आणि आधी सांगितल्याप्रमाणे स्वातीने माझ्याकडनं होकार मिळवला. दिवाळीनंतर सौरभची दुसऱ्या वर्षाची प्रथम सत्र म्हणजे तिसरी परीक्षा चालू होण्यापूर्वी फलटण दौरा उरकून यावं असा विचार करून मुलांची पण मानसिक तयारी केली. फलटणला जायचं म्हणून दिवाळीपूर्वी सगळी कामं उरकली. 2-3 दिवस दुकान बंदच ठेवणार होतो. मुलांना कपडे घेतले, स्वातीला साडी. आता बऱ्याच दिवसांनी फलटणला निघालो म्हणून गौरी करता एक साडी आणि समर्थ करता ड्रेस घेतला. गावात एका दुकानात ओळख होती, तिथनं खरेदी केली. जाण्या येण्याकरता पैशाची तजवीज केली आणि गेलो फलटणला. तिथं सगळ्यांना फार आनंद झाला. सासरेची स्थिती नाजूक झाली होती. हिंडता फिरता येत नव्हतं. बोलणं तर आधीपासूनच बंद झालं होतं. फार अवघड परिस्थिती बनत चालली होती. अहो, काकांकडे बघवत नव्हतं. एकेकाळचा धिप्पाड डब्बल हाडाचा पैलवान गडी शड्डू ठोकलं तर समोरच्या पैलवानाची क्षणात कडी पातळ व्हायची. असला माणूस आज स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नव्हता. कारण पाय घसरून पडल्यामुळं खोब्यातनं हाड सरकलं होतं. त्यामुळे एका जागेवर पडून राहायला लागत होतं. तरी बरं, घरातली सगळीजण झटून सेवा करत होती. तरी पण स्वतःचं ते स्वतःचं ना, कोणी किती केलं तरी कमीच येते. मी तिकडं गेल्यावर शिंदेवाडीला कोणीतरी खोब्यातलं हाड बसवतात असं समजलं, म्हणून गणेशनी गाडी केली.
त्यात काका, मी, सौरभ, दिगू, त्याचा भाऊ तेजराज, गणेशचे 2 मित्र असे सगळेजण काकांना शिंदेवाडीला घेऊन गेलो होतो. प्रयत्न केला, पण वय झालं, ताकद कमी पडली, त्यामुळं काही जमलं नाही. असो, प्रयत्न तर केले का नाही. 2-3 दिवस राहिलो. आमच्याबरोबर बाकीच्या मेव्हण्यासुद्धा दिवाळीला फलटणला आल्या होत्या. सगळ्यांनी हसत खेळत दिवाळीचा आनंद घेतला आणि भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी आपल्या आपल्या घरी परत आलो. आपल्या आपल्या उद्योगाला लागलो. सौरभचा पेपर जवळ आला होता. तो नेटाना लागला अभ्यासाला. दीदीची 10वी, त्यामुळे ती सुद्धा झटून अभ्यास करत होती. त्या दोघांमुळं तायडीसुद्धा चांगला अभ्यास करत होती. स्वाती तिच्या कामात गरका असायची. माझ्या मागं दुकानदारी, देणं पाणी, खरेदी विक्री. सर्वजण कामात गरका असताना एक दिवशी दुपारी 4च्या वेळेला फलटणवरनं दिगंबर खराडेचा फोन आला आणि समजलं श्री लक्ष्मण शंकर राऊत यांचं देहावसान झालं. मग काय धावपळ, गडबड, पाळापळ. पडदेशी दुकान बंद केलं. आधी पैशाची तजवीज केली. ताबडतोब घर गाठलं. स्वातीला मुलांना सांगितलं. ताबडतोब आटपा म्हणलं. तेवढ्यात निगडीवरनं दिलीप पवारचा फोन आला. त्यांनी सांगितलं आम्ही थोड्या वेळात हडपसरला येतो, सोबत जाऊ. म्हणून सगळ्यांचं आटपून हडपसर गाठलं. तिसऱ्याच दिवशी सौरभचा पेपर होता, पण काय पर्यायच नव्हता. बघू नंतर काय करायचं ते, असा विचार केला. तवर दिलीप, रोहिणी, त्यांची मुलगी सिद्धी हडपसरला आले. तिथून एक जीपगाडी ठरवली. फलटणकडे प्रस्थान केलं. अधूनमधून फोन चालूच होता. कुठं आहे, किती वेळ लागल, आलो कैलो करत करत रात्री 8-8:30च्या दरम्यान तिथं पोचलो. तिथं ही गर्दी उसळली होती. रडारडी, पाडापडी, एकच गालका उठला. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रेम व्यक्त करत होता. रडण्याच्या अनेक पद्धती बघायला मिळत होत्या. एकदाचे आमचे काका मरण पावले. आता किती रडलं तर परत येणार आहे का? मग आपली पद्धत हो. काकांचा अंत्यविधी उरकता उरकता रात्रीचे 11 वाजले. सगळं काही व्यवस्थित झाल्यावर रात्री पाडायला जवळजवळ 1 वाजले. दुसऱ्या दिवशी सौरभला पुण्याला पाठवायचं असं ठरलं, कारण परीक्षेपूर्वी थोडासा अभ्यास करणं गरजेचं होतं. सौरभ पुण्याला आला. सावडण्याच्या कार्यक्रमाला तो हजर राहू शकत नव्हता, कारण त्याच दिवशी कोथरूडला पेपर. सावडण्याचा कार्यक्रम झाल्यावर स्वातीला 10वा होईपर्यंत फलटणला राहायला लागणार होतं, म्हणून मी एकटा पुण्याला जायचं ठरलं. सौरभचे पेपर चालू होते. मी दुकानात काम करत होतो. 10व्याला फुरसुंगीवरनं फलटणला गेलो. 10वा केला. त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्यांना घेऊन पुण्याला आलो, कारण 13व्याच्या दिवशीची शांत करायची होती आणि त्याकरता मुलींनासुद्धा हजर राहायला लागणार होतं. म्हणून आदल्या दिवशी स्वातीला फलटणला पाठवलं. दुसऱ्या दिवशी तिन्ही मुलांना शाळेत पाठवून घराला कुलूप लावलं. मी 13वा करण्याकरता फलटणला रवाना. 13वा व्यवस्थित पार पडल्यावर सर्व पाहुण्या रावळ्याबरोबर बोलाचाली झाल्या. संध्याकाळी 4च्या दरम्यान मी, स्वाती, दिलीप, रोहिणी आणि सिद्धी असे 5 जण पुण्याला परत आलो. सगळं कार्य व्यवस्थित पार पडलं. सौरभच्या परीक्षा झाल्या. निकाल पण लागला. 72% मार्क पडले. सगळं व्यवस्थित चाललेलं असताना एक दिवशी रविवारी सकाळी मी आणि सौरभ दुकान उघडायला निघालो असताना सौरभ गाडी चालवत होता. तेवढ्यात समोरनं एक सुसाट 2 व्हीलर आली आणि काय कळायच्या आत आमच्या गाडीवर येऊन धडकली. धडक एवढी जोरदार होती, काय सांगू तुम्हाला. सौरभच्या एका डोळ्याच्या वरच्या भुवईवर एक 1.5 इंच खोलवर जखम झाली. रक्ताची धारच लागली. दुसऱ्या माणसाला तर कपाळमोक्ष झाला. तो रेल्वेचा गेटमन होता. घाई गडबडीत उशीर झाला म्हणून निघाला होता तो. त्याच्यामुळं हा अपघात झाला. याला मी स्वतः साक्षीदार होतो. दोघांना दवाखान्यात जाणं फार गरजेचं होतं, पण तो माणूस डोक्याला कपडा बांधून तसाच गेटवर गेला. मी सौरभला जगदीश हरपळेच्या दवाखान्यात नेलं. औषधपाणी, मलमपट्टी, ड्रेसिंग सगळं व्यवस्थित केलं. टाके घालायला सौरभने नकार दिला, त्यामुळं नाही घातले. दवाखान्यातून त्याला दुसऱ्या एका गाडीवरनं घरी पाठवलं. दवाखान्यातूनच गेटवर गेलो. तिथं त्या माणसाला भेटलो. त्याला ताबडतोब दवाखान्यात जायला लावलं. त्याची विचारपूस केली. जे झालं ते अनावधानानं झालं. आता त्याचा विचार करून काय उपयोग आहे म्हणलं. तरीसुद्धा काय बाय 4-2 दिवस ऐकायला आलं का तो माणूस नुकसान भरपाई मागतोय. पण तिथल्याच काही गावकरी मंडळींनी माझ्या अपरोक्ष त्या माणसाची समजूत काढली. मी कसा साधासुधा रोज कमवून खाणारा, सौरभ कसा सुशिक्षित आहे, होतकरू आहे, त्याला त्रास होईन असं काय करू नको असं सांगितलं. त्यांनीसुद्धा सगळ्यांच्या शब्दाला मान दिला आणि काहीही नुकसान भरपाई न मागता झालं ते आपापल्या नशिबानं झालं. तरी झालं गेलं गंगेला मिळालं म्हणून संपवून टाकलं. या अपघातामुळं पूर्ण 1-1.5 महिना सौरभला कॉलेजला जाता आलं नाही, हे मात्र खरं.
अनेक अडचणीतून मार्गक्रमणा करत सौरभचं शिक्षण चालू होतं. बघता बघता दुसरं वर्ष पूर्ण झालं. आता अंतिम वर्षाचं शिक्षण राहिलं. दुसऱ्या वर्षात सरासरी 76% मार्क मिळाले. दिदीचा 10वीचा निकाल समजला. दिदीला 85% मार्क मिळाले. तिला पुढील शिक्षणाकरता हडपसरला साधना विद्यालयात प्रवेश अर्ज भरला. सहजतेने प्रवेश मिळाला. 11वी सायन्सला हडपसरला जाणार होती. बसनी जाणार होती. गावाबाहेर शिक्षणाकरता पहिल्यांदा पाडणार होती. सौरभ काय तो हिंडण्या फिरण्यात प्रवीण झाला होता. तो आता पुण्यातल्या कुठल्याही कोपऱ्यात सहज फिरत होता. त्याची काळजी मिटली होती. दिदी मात्र कधी एकटी फिरली नव्हती. त्यामुळं गोंधळली जायची, गडबडायची, बस चुकायची. गावातल्या बऱ्याच मुली होत्या साधनाला. त्यामुळं आधी थोडे दिवस काळजी वाटायची, पण मग ती हळूहळू रुळली. आता काय बिंदासपणे जाती येते. तिच्या शिक्षणाकरता नाय वय करता करता 15,000 खर्च झाला. आता तायडी 10वीला गेली. दिदीची पुस्तकं, गाईड, नोट्स, मार्गदर्शन मिळायचं. त्यामुळे तिचा शैक्षणिक खर्च एवढा जादा नव्हता. जेमतेममध्ये भागवता आला. आता महत्त्वाचं म्हणजे सौरभचं शेवटचं वर्ष. त्याची फी, वह्या, पुस्तकं, कपडे, बराच खर्च होणार होता. आणि मी असा बनंग भिकारी. पण म्हणतात का नाही, चाह है तो राह है. प्रयत्नात राहिलो. आशेचा किरण दिसला. गावात एक नवीन पतसंस्था उदयाला आली होती. तिची संचालक मंडळी सगळी ओळखीची. त्यांनी सल्ला दिला, भरा अर्ज. कागदपत्र गोळा केली, अर्ज भरला. 1,00,000चं कर्ज पास झालं. घराचे पेपर पतसंस्थेला दिले. कॉलेजच्या फीबद्दल तगादा चालूच होता. मागच्या वर्षी फंडातनं काढलेले पैसे आता भरायलाच लागणार होते. त्या दोन्ही गोष्टी कर्जातनं शक्य होणार होत्या. संचालक मंडळाच्या सहकार्यातनं काही पेपर अपूर्ण असताना अडचणी बघून त्यांनी पटकन चेक दिला, फी पण भरली, फंडाची रक्कम नील करून टाकली. शेवटच्या वर्षाचा अभ्यास सौरभ मन लावून करत होता. त्याला कसंही करून फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवायचं होतं. त्यामुळे तो अभ्यासाला लागला. दिदी तायडी पण अभ्यासाला लागले. घरात अभ्यासाचं गंभीर वातावरण असायचं. मी घरी आल्यावर वातावरण बदलूनच टाकायचो. अशी माझी एक चेष्टा मस्करी चालायची. स्वातीला लय बांधल्यासारखं वाटायचं. ती सुद्धा कंटाळून जायची. तिला धड टी व्ही लावता यायचा नाही का टेप लावता यायचा नाही. तिला वाचनाची आवड नव्हती. त्यामुळे ती वैतागायची. तिला सतत समजावायला लागायचं मला. तिची अडचण काढायची हो, पण करणार काय, उपायच नसायचा. मग अधूनमधून मी घरी जायचो. साथीबरोबर हळू आवाजात गप्पा मारायचो. तिचं मन रुजवायचा प्रयत्न करायचो. अशा तऱ्हेने दिवस चालले होते. कोणाचे पेपर, कोणाचं प्रॅक्टिकल, कोणाची चाचणी, कोणाची प्राथमिक परीक्षा चालूच असायची. सगळे हॉलमध्ये अभ्यासाला बसायचे. सौरभ दिवाणावर, ताई जमिनीवर, दिदी जिन्यावर अभ्यास करत बसायचे. स्वातीची किचनमध्ये खुडबुड चालायची. आयुष्यभराच्या कष्टाचं फळ मिळण्याच्या भरात होतं. मुलांचा अभ्यास कामाला आला. सौरभ 79% मार्क मिळवून पास झाला. दिदी कुठंही क्लास न लावता घरच्या घरी अभ्यास करून 67% मार्क मिळवण्यात यशस्वी झाली. तर तायडीने सुद्धा कमाल केली. तिचा निकाल अनपेक्षित लागला. तब्बल 78% मार्क 10वीत पटकावत तिने आश्चर्याचा धक्काच दिला. स्वातीला तर काय करू काय नको असं झालं होतं. आमच्या दोघांचा आनंद गगनात मावत नव्हता. अहो, वातावरण कसं आनंदी झालं ना. दिदीला 9वीमध्ये असताना एका परीक्षेला ती बसली होती. त्यामुळे तिला शासकीय सरकारी दर महिना बँकेत पैसे जमा व्हायला लागले. ती अशा स्कॉलरशिप परीक्षेत पास झाली. सौरभसुद्धा अशा स्कॉलरशिपच्या परीक्षेत पास होऊन त्यालासुद्धा शासकीय स्कॉलरशिप दर महिना 500 प्रमाणे मिळायला लागली. 10वीनंतर शिक्षण न केल्यानं सौरभची बंद पडली. तरीसुद्धा सौरभला 10-15 हजार मिळाले होते, पण ते 10वीनंतर बंद झाले. भक्तीचे मात्र ती 11वीला असताना मिळायला चालू झाली. भक्ती 12वीला आणि दीप्ती 11वीला जाणार होती. पण त्यापूर्वी 11वीची परीक्षा झाल्यावर लगेचच 12वी करता क्लास जॉईन करायचा ठरला. त्याप्रमाणे हडपसरला नेमोणकर सरांच्या श्रद्धा क्लासमध्ये प्रवेश मिळावा असा भक्तीचा मानस होता. त्या दृष्टीनं सरांची भेट घेतली. खरी परिस्थिती सांगितली. सरांनी 1-2 हजार रुपये कन्सेशन द्यायचं मान्य केलं. लगेच सरांना 9,000 रुपये दिले. क्लास जॉईन करून टाकला. तायडी 10वी पास झाली. साधनामध्ये दिदीच्या शाळेत जायचं म्हणून हट्ट धरून बसली. त्यामुळं दीप्तीचा 11वीचा अर्ज भरला. तिचा नंबर लागला, पण अनुदानितमध्ये न लागता विना अनुदानित यादीत नाव आलं. कारण तिला 78% मार्क होते. 80%च्या वर अनुदान यादी होती. त्यामुळं दीप्तीला प्रवेशाकरता 7,500 रुपये रोख फी भरायला लागणार होती. माझ्याजवळ होते फक्त 3,000. काय करावं कळेना.
तिथून नारायण काळभोरला फोन केला तर काळभोर बाहेर गेले होते. त्यांना यायला रात्री उशीर होता. त्यांनी सांगितलं तात्पुरतं ॲडजस्ट करा, उद्या सकाळी देतो. म्हणून दुसरा मित्र संतोष महिंद्रेला विचारलं. त्यांनी 15 मिनिटात पैसे आणून दिले. लगी फॉर्म भरला, प्रवेश निश्चित करून टाकला. येताना शाळेच्या ड्रेसचं कापड, शाळेकरता सॅक, इतर साहित्य खरेदी केलं. निश्चिंत मनानं घरी परत आलो. दीप्तीच्या चेहऱ्यावरचं समाधान सगळं दुःख विसरायला लावत होतं. जोपर्यंत प्रवेश निश्चित होत नव्हता तोपर्यंत तिचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. पण जेव्हा प्रवेश पूर्ण झाला तिच्या तोंडावर हास्यच पसरलं. तसं वरचेवरती मला म्हणायची, बाबा नाही मिळाला प्रवेश तरी काळजी करू नका, नंतर प्रयत्न करू. ती मला सतत आधार देत होती. मला तेवढं समाधान वाटत होतं. जसं ॲडमिशन मिळालं तसं खुश झाली एकदाची, आणि तिच्या चेहऱ्यावरची खुशी बघून मी पण समाधानी झालो. श्रोते हो, हा आजचा भाग इथेच संपला. आजचा प्रश्न, सौरभ किती टक्के मार्क मिळवून पास झाला? प्रश्न पुन्हा एकदा, सौरभ किती टक्के मार्क मिळवून पास झाला? कमेंटमध्ये जा, पटकन उत्तर लिहा. आणि उद्या भेटूयात भरतायन या भरत माने सरांच्या आत्मचरित्राचा शेवटचा भाग ऐकण्यासाठी. भेटा उद्या साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. आत्ता वरती साहित्य पंढरीचा जो लोगो दिसतो, या लोगोला क्लिक केलं तर चॅनल सबस्क्राईब करता येईल, हे लक्षात घ्या. भेटूयात उद्या शेवटचा भाग ऐकण्यासाठी. ऐकूयात भरत माने लिखित भरतायन, संघर्ष जीवनाचा.